नमस्कार. गणेश चतुर्थीचे दिवस आहेत आणि या वर्षी 2024 मध्ये गणपती बाप्पाचा पूर्ण फेस्टिवल चालू आहे आणि या सणामध्ये आपण पाहू शकता की ठाण्यामधलं एक असं घर आहे ज्या घरामध्ये श्री रवींद्र सोनार यांचं घर आहे. त्यांच्या कुटुंबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सण आपले साजरे करतो त्या सणांचा त्यांनी देखावा केलेला आहे. या गणपतीमध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सौ रवींद्र सोनार यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ह्या जो त्यांनी फेस्टिवल म्हणजे सणाचा जो देखावा केला आहे त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. ताई सांगा. हे आम्ही सगळे मराठी महिने केलेले आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ वगैरे. तर ह्यासाठी आम्ही जवळजवळ दीड महिना झाले तयारी करतोय आणि आम्ही पुण्याला जाऊन आलो. तिथून आम्ही तुळशीबागेतनं सगळे बावले वगैरे असे घेतलेत ते सगळे. नंतर मशीन्स आहेत ते फिरते वगैरे ते सगळं तिथूनच घेतलेलं आहे आम्ही. आणि हे आषाढीचं वगैरे हे सगळं देखावा केला आहे. नवरात्र केलेत, परत लक्ष्मीपूजन, चंपाषष्ठीचं केलं आहे, खंडोबाचं. त्याच्यानंतर मकर संक्रांत, शिवजयंती आणि महाशिवरात्री, होळी, इथे वटपौर्णिमा आहे, गुढीपाडवा आहे. असं आम्ही सण साजरे केलेत पूर्ण 12 महिने मराठी महिन्यातले. या देखाव्याला तुम्ही किती दिवस लागले आणि किती खर्च आला ह्या देखावा? आम्हाला जवळजवळ 1-1.5 महिना आम्ही म्हणजे सगळं सामान गोळा करत होतो. त्यासाठी आम्ही थोडे 1-1.5 महिन्यापूर्वी पुण्याला गेलेलो तुळशीबागेत. तिकडून थोडं सामान आणलं आणि जवळजवळ या ह्याला 3,000 ते 4,000 रुपये आम्हाला खर्च झालाय. आणि किती मदतनीस होते तुमच्याकडे यासाठी? मदतनीस म्हणजे मी आणि माझी मुलगी, आम्ही दोघीच जणी मदत, म्हणजे बाकी अशी मदत कोणीच नाही. आता हे तुम्ही महाराष्ट्रातले सण दाखवत आहेत त्याच्याविषयी काय सांगाल? म्हणजे लोकांना आज जागृत करण्यासाठी, म्हणजे लोकांना माहित नाही की सण किती आहेत, काय आहेत. हो, त्यासाठीच आम्ही तोच विचार हे करून सगळे सण केलेत की कोणी येतील त्यांना पूर्ण म्हणजे माहिती पण नसतं लोकांना की मराठी महिन्यात किती सण असतात, काय असतात. त्याच्यासाठी आमच्या डोक्यात हा विचार आला आणि आम्ही हा देखावा हे केला. तर आपण पाहिलं की हे ठाण्यातले सौ रवींद्र सोनार यांच्या घरातले हे मराठी सणाचा हा देखावा त्याने उभा केलेला आहे. आपण नक्कीच हा देखावा पाहावा अशी गणपती बाप्पा मोरया.